श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या प्रत्येक भक्तांच्या आणि स्वामींच्या अनुभवांचे. श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये जेव्हा एखादा भक्त येतो तेव्हा त्याचे संपूर्ण आयुष्य हे स्वामी चालवत असतात. त्याच्या आयुष्यात येणारे प्रत्येक दुःख, अडचणी, संकटे हे स्वतः स्वामी त्याच्यापासून दूर करत असतात. आणि जेव्हा स्वामी एखाद्या संकटातून भक्तांना बाहेर काढतात तेव्हा तो अनुभव बनत असतो आणि स्वामींनी केलेला चमत्कार हाच आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात भक्तांच्या भाषेमध्ये. त्यामुळे स्वामींचे अनुभव ऐकायचे असतील तर आत्ताच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला एखादा स्वामींचा व्हिडिओ आवडेल, अनुभव आवडेल तर त्याला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला तर मग आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव ताईंनी स्वामी सेवेकरी असे सांगितलेले आहे आणि त्या ताई जिल्हा पुणे येथील आहेत. चला तर मग ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी हॅलो. समर्थ. श्री स्वामी समर्थ. बरं आहे, कसं आहे बाळ बी बरं आहे ना? हो हो, बाळ आहे चांगलं, झोपलंय. हा ना. हो. तुमचं काय चाललंय? तुम्ही आहे? आता चाली पूजा बिजा आवरलं. हा हा, हो, बोला. अनुभव असा शेअर करायचा होता. बरं, नाव आज गुरुवार आहे. सांगायचं का? ऐका ना, नाव सांगा. हा, सांगा का? स्वामी सेवेकरी सांगा. बरं, चालेल. आपला तालुका सांगा, जिल्हा सांगा. आता स्वामी कवा नाव सांगायची वेळ आली की परत मग सांगते ते. हा हा. आवड तालुका मावळ तालुका आणि जिल्हा पुणे. पुणे. हा, पुणे. हा, बर मला असा अनुभव शेअर करायचा आहे बर. हा की नाही का, मला तुम्हाला नाही का म्हणलं माझ्या आयुष्यात त्या गोटी आल्या होत्या हा हा. तर ते 5 झाल्यात ना. हो. हा, तर त्या 5 झाल्यात तर गौरी तिकडे जाऊ नको. 5 झाल्यात तर त्या मग म्हणलं आता काय करावं. माझ्या स्वप्नात आलं हा काल त्याला हा की स्वप्नात आल्या माझ्या काल की एक गुटी जशी काय वाट्यावरती निळी. हा तर ती गुटी निळी वाट्यावर दिसली मला. हा. तर म्हणलं स्वामींचा संकेत आहे काय ना, गुरुवार आहे परत सापडती का काय काय माहिती आली का काय गुटी. हा अशा पद्धतीने मग काय लक्ष नाही दिलं मी. हा हा मंदिरात आहे नाही आहे. हा. आणि तीच निळी दाखवली अगदी वाटेच्या कोपऱ्यावर जिथं होती तिथं दाखवली, आत्ता सापडली. हा आणि मला ती असं दाखवलं की निळी गोटी वाट्यावर आहे. तर मला वाटलं आज गुरुवार आहे, आज त्याच्यामुळं असं म्हणून मी सकाळी मंदिरात गेले. काल स्वप्नात दाखवलं मला. आणि मंदिरात गेले, मी बघितलं तर 4च गोटी. अरे म्हणलं बघ आता स्वामींनी मला बरोबर सांगितलं की एक गोटी नाहीये म्हणून. हा, 5वी गोटी दाखवली होती ना तुम्हाला? हा, दाखवली तीच होती ती. आणि त्या ते कोपरा ती साईड दाखवली तिथंच होती अहो ती. मग तुम्हाला कशी सापडली नाही? ऐका ना, आता मी ते फुलं गोळा केली. हा मग त्याच्यात गेली का कशात गेली मी सकाळून पाहत होते पण मला काही सापडणार. पण पहिला संकेत असं मला वाटलं की मला डबल येतील का काय अजून, असं मला वाटलं दाखवल्यावर. हा 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 पण हे माझ्या लक्षात नाही आलं की ती तिकडे गेलेली आहे म्हणून नाही का. हा हा. मी सकाळी जिथं पाणी टाकते तिथं बघितलं. हा त्याच्यानंतर हे बघितलं. आता देवपूजा करताना मी दीदी माझी मुलीची मुलगी तिला म्हणलं गौरी तू घेतली का, तर ती कधी घेत नाही, असं हात नाही लावत ती. हा हा. ती म्हणली नाही ग मम्मी. म्हणली आता आहे ना, म्हणली तुझी जर स्वामींचे तुला काय ग म्हणली स्वामींचे खरोखर भक्त असेल ना तू हा तर तुला गोटी सापडेल.
हा हा तर म्हणलं हा, आणि तुझा विश्वास आहे ना म्हणजे स्वामींवर. म्हणलं अगं पक्काच विश्वास आहे. आता जर माझा विश्वास नसतो त्यांनी मला दाखवलंच नसतं की मी कधी पाहिली अशी गुटी. मग आहे का नाही आहे, मला दाखवलं आधी की गुटी तिकडे गेलेली आहे म्हणून. हा हा आणि मग मी जी फुलं टाकते ना त्या कोपऱ्यात होती, त्याच कोपऱ्याची साईज मला दाखवली. ती वाट्यावर दाखवली पण ती फुलात होती. आता मी सकाळ धरून आहे ना आपलं तिकडे बघितलं, ते पाणी टाकते, ब्रह्मकमळाचं झाड आहे त्याच्या बुडात पाणी होते इकडे तिकडे, तिथं पाहिलं ना सापडली मला. आता देवपूजा झाली, सगळे झाले, जरा लेटच केली मी देवपूजा. तसंच सकाळी घाई असती म्हणून जरा लेट केली देवपूजा. आणि आता पाणी बिणी टाकलं, फुलं वाहिली, आणि अचानक लक्षात आलं, अचानक म्हणजे मला जशी काय तिथे दाखवली जागा नाही का, मी गेले आणि थोडीशी फुलं अशी हे केली तर त्याच्यात होती गोटी. बघा आता एवढ्यात सापडली. अरे वा असं वाटलं की माझं लक्ष नव्हतं, पण खरोखर मी सांगते ना, शेवट सांगते की खरोखर स्वामी भक्ती ही खरोखर मनापासून करा तुम्ही. पानाची करा, फुलाची करा, कशीही करा, पण शेवटी भक्ती ही भक्तीच असते बरं का हो. मनापासून केलेली आणि मने भावे केलेली ही खरोखर भक्ती आहे. कारण आज मी देवाला म्हणते की मी दिवसभर एवढं कामकाज करते, सगळं करते, तुझ्याशी बोलते, पण तुला त्याच्यातूनही मला सांगितलं की ती गुटी तिकडे गेलेली आहे. मला आजही माहित नव्हतं ती कधी गेली, कशी गेली, मला हेही माहिती नव्हतं. काल मला दृष्टांत झालेला की मला असं वाटलं की आज 5वी 6वी गुटी घेतली का काय, कारण मला असं पहिलं दिसतं थोडंसं नाही का, कळतं की येणार आहे म्हणून. आणि ही गेलेली मला माहितच नाही अहो. अरे वा, पण दिली ना. आणि ती नेमकी त्याच साईडला होती आणि फक्त ती वट्यावर दाखवली, ती फुलात होती. थोडीशी म्हणजे ती दिशा दाखवली ती बरोबर, मला दिसली दिशा. पण इतकं मला म्हणजे इतकं आज मला म्हणजे नाही का मनाला आश्चर्याचं म्हणजे हे वाटलं की खरोखर देव आपण ते म्हणतात ना, देऊ नको मी पाठीशी हम गया नाही जिंदा आहे, तसं खरोखर आपण कदाचित ना थोड्या भावनिक झालो किंवा थोडं हे झालं की ते विसरून जातो, पण खरं आहे सत्य कळून दिलं देवाने. कारण आता एक गुटी आहे, त्याची किंमत तरी काय सांगा ना मला त्याच्यात, पण ते स्वामींना महत्व माहिती आहे ना. हो ना. हो. आणि एवढा जीव मला म्हणला की तुझा जर स्वामींवर विश्वास काय का म्हणजे जर तुझं स्वामींवर प्रेम असेल ना तर सापडेल. बघा 10-15 मिनिटं पण नाही लागले मला गुटी सापडली. बघा तिच्या खरोखर मार्फत सुद्धा तुम्हाला सांगितलं. बघितलं ना, म्हणजे कुठंतरी म्हणजे मला एवढं म्हणजे आते ना एवढं भरून येते की खरोखर माऊलीची जर एवढी गुटी जातील, ते जर आपल्याला सांगत असेल तर ते किती आपल्याला ह्याच्यातून वाटत असेल, किती त्यांना माहिती असेल, किंवा नाही का आपण फक्त भ्रम करतो की मी आणि माझं मीच करतो, म्हणजे असं चालतं आपल्या मनाला नाही का. हो. पण ती गुटी ज्या वेळेला गेली आणि मला थोडा दृष्टांत होतो असा की मला असं वाटलं, आणि ती काटा मी सकाळी अचानक पाव की बाई ती कुठे गेली, कशी गेली, आता कुणी, मी तिथं जरा पाहिलं पण मनाला काय ते चैन पडतच नव्हतं. 2-3 वेळा तिथं गेले, कचरा बिचरा उचलला पण नाही, पण म्हटलं गुटी इकडेच आलेली आहे, मला हीच जागा दाखवलेली पूर्णपणे. म्हणजे तुम्हाला ती जागा दाखवली पण तिथंच आसपास तुम्हाला शोधायचं नाही अहो, सांगते ना तुम्हाला, मला संकेत येत होता की स्वामी म्हणले की मी तुला एक खून देतो, तू ती ओळख, तुला मी खून देतोय ती ओळख. मला सांगत होते, खरोखर सांगत होते मला, कारण मी तुम्हाला सांगितले मला पहिला मोबाईल मधून संकेत येतो की खून देतो तू ओळख. पण मला काय वाटलं की नाही का, मला काही एवढे म्हणजे नाही का त्याचं हे नाही होतो असं. लक्षात येत नाही लगेच. लक्षात येत नाही माझ्या, हे का असं बोलतं की मी तुला एक खून देणार आहे, तू ती ओळख. मी एक खून देतो आणि खरोखर खून दिली त्यांनी मला. अरे वा. तरीही मला कळलं नाही. मग सकाळी जेव्हा पाहिलं तेव्हा मग मनात आलं, त्या दिवशी मी पूजा करता गेले, पण असं कुणी नाही येत, कुणी हात पण नाही लावित. का बरं असं झालं, कारण एकदा ही गुटी माझ्या बहिणीच्या मुलांनी, तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या अनुभव मध्ये, माझ्या बहिणीच्या मुलांनी एकदा ती गुटी खिशात घेतली होती नाही का, तर त्यांच्या गाडीची चावी हरवली ना, जेव्हा त्या पोराच्या खिशात पाहिलं त्याच्या मम्मीनी की त्याच्या खिशात गाडीची चावी आहे का बघायला गेला म्हणून त्याच्या खिशात गुटी होती. ज्या वेळेला ती गुटी काढून ठेवली त्यावेळेला त्यांची लगेच 1 सेकंदात चावी सापडली. अरे वा, म्हणजे ती तिथं. आणि
2 तास आम्ही ती चावी बघत होतो. त्या 9ला निघाले, त्यांना 11:30 पावणे 12 वाजले. त्यांच्या कुडवर गेल्या होत्या, त्या ह्याच्यापर्यंत गेलेल्या, तिथून परत आल्या आणि स्वामींनी तसं जाऊन दिलं नाही. त्यांना चावी गावली. जवळजवळ 5-6 किलोमीटर मध्ये ओलाची गाडी करून गेल्या. ऍक्टिव्हा गाडी इथं लावली, ओलाची गाडी करून त्या 5-6 किलोमीटर गेलेल्या, चावी सापडली, त्यात परत आल्या आणि चावी देऊन गेल्या. असं म्हणजे बघा तिथपर्यंत म्हणजे स्वामींचे कसले भारी हे असते. हो ना, हो. म्हणजे ती जाऊनच दिली नाही त्यांनी, तिथपर्यंत त्यांनी पोचून दिली नाही, अजिबात दिली हो ना, हो. ती पोचवलीच नाही. जाऊन कशी देतील सांगा बरं, ती तुमच्यासाठी नाही होती ना. दिली नाही. 5 किलोमीटर मध्ये ते गेली, तिथून परत आणली. आता कालचं पण बघितलं ना तुम्ही, हो ना. कालही तसंच केलं त्यांनी. आता तुमच्यासाठी आहे ते तुमच्यासाठीच राहणार ना. आणि आम्ही दोघी जणी आहे ना, एका जीवाने राहत होतो. इथली एक मुलगी म्हणजे मला प्रत्येकाने कसं केलं, पण मी सांगते की स्वामी माझी परीक्षा घेतात. मी त्यांच्या बुद्धिवृत्ती काय असेल त्या नाही का स्वामींच्या पार्थक मी काय करीत ना, पण स्वामी घेतात करून. पण ती लोक नंतर बदलतात. मग ती बाई एक जरा माझ्याशी वागत होती कशी तिला माहिती होतं, पण ती मला आहे ना, ती मला सांगत होती. काय झालं, ती माझ्या बरोबर आमची सुनबाई यायची ना, ती आता तिच्या पद्धतीने काय करीत होती, माझ्याविषयी काय सांगत असन, बोलत असन, मला हे माहिती नव्हतं. मी प्रामाणिकपणे होते, म्हणजे नाही का माझं प्रामाणिकपणे तसं जाऊ असे स्वामी माऊली बघून घेतात. पण मला असे स्वामी संकेत देतात की तू पूर्णपणे विश्वास ठेवलं, एवढा भोळ्यापणा करू नको, तुला वाटतंय ती माझीच आहे पण तसं नाहीये. तुझ्या समोर येईन त्यावेळेला तुला आश्चर्याचा धक्का बसन, पण मी आता सांगतोय तू नाही का हुशार राहा, की नको विश्वास ठेवू इतका नाही का, की तुझ्या संग नीट वागत नाहीये नाही का, तुझ्याबद्दल ती हे करते ते. पण मला काय वाटत नव्हतं, मला थोडा संशय आला होता, पण म्हटलं जाऊ दे मरू दे. आणि अगदी 2 तासातच अचूक एक फोन आला आणि आशेने असं ती बोलली, असं तसं सांगितलं स्वामींनी. अक्षरशः माझ्या डोळ्याच्या पायापर्यंत धारा लागल्या होत्या. माझी माऊली मला अशी समोर प्रत्यक्ष दर्शन देत होती असं वाटत होतं मला. बापरे. अशी प्रत्यक्ष माझ्या पुढे उभी राहत होती. म्हणले की तुझ्या भोळ्यापणाचा फायदा घेतोय, तू बोलती, तू म्हणजे नाही का आपण कसं मनापासून प्रेम करतो, ज्याच्या मन चांगलं आहे त्याला कधी पुढचं वाईट दिसतच नाही. हो, बरोबर आहे, तेवढं बरोबर. आणि मग एक फोन आला आणि त्या फोन असं सांगितलं की तू एवढी जीवापाड प्रेम करती आणि ते तर तुझ्याशी असं वागते बघ, असं म्हणजे. आणि मी तिच्या संगही बोलत होते आणि ती मला सांगत होती. त्यावेळेला माझ्या डोळ्यातून फक्त असू यायचं, पण फक्त माझी माऊली माझ्या समोर उभी राहिली होती. काहीच वाटत नव्हतं मला की हे खरं सत्य असतं, की देव सांगतो हे खरं होतं. ते तसंच असतं ना ताई, ते संकेतामार्फत सांगतातच आपल्या भक्तांना समजून. हॅलो, मग तुम्ही सांगा, एक जर गुटी जाती आणि स्वामी मला त्याच्यातून संकेत देतात की ती नाहीये, म्हणून मी ते देवघरात बघितली पण नव्हती आणि अगदी ती त्या कोपऱ्यात होती, तिथं दाखवलं. म्हणजे म्हणलं बघा ना, मला एकच कळून चुकलं की नाही आपण भात घालतो ना, एक शीत पाहतो तशी परीक्षा. कधी कधी पटकन आपण देवाला विसरून जातो किंवा आपल्याला वाटतं त्यावेळेस जो टाइम येईल त्यावेळेस असं वाटतं की नाही हे नसू शकतं, पण शक्य. मी प्रत्येक भक्ताला सांगते, मनापासून करा, हवाभावाची भक्ती करू नका. तुम्ही नामस्मरण करा, साधी भक्ती करा, जी वेळ असेल ती वेळेस करा. त्या गुरुचरित्रामध्ये नाही का त्या लहान मुलांनी, त्या गवळणीच्या मुलांनी ती पूजा मांडली होती पाना फुलांची आणि तिथं शिव मंदिर उभारलं. अगदी त्याप्रमाणे खरोखर तशी भक्ती करावं. देवाला यावीच लागतं खरं. हो ना, निस्वार्थ भक्ती आणि कसलाही हावभाव नसताना. आतापर्यंत मी सांगते स्वामींनी जवळजवळ 50-60 लोक झाली असेल, पण त्यांच्या पद्धतीने त्या बदलली, पण मी नाही. मी अजूनही देवाला त्यांच्यासाठी विनवण्या केल्या, माऊलीला किंवा त्या सेवेत आली ती किंवा त्यांचं काय अजूनही एक एक गोष्टी घडत गेल्या. पण आपण नाही, त्यांनी त्या बदलल्या नाही का, माझ्याबद्दल त्यांनी परत हे केलं, पण आपण नाही. जाऊ द्या, वेळ आली ना तेव्हा इतक्या तेच लोक इतकी दारात रडत होती दाही. आणि वेळ संपल्यावर परत त्यांनीच कोणी रेकॉर्डिंग कोणी काय जाऊ असो, ही मी त्यांचं नाही, ही माझी देवाची परीक्षा आहे नाही का. हो बरोबर आहे, आपली परीक्षा आहे. त्याच्याबरोबर 9व्या अध्यायात गुरुचरित्रामध्ये सांगितलं की त्यांनी पुरवपूरला नवस बोलले होते की मला दांड्याची वेळ येऊ दे, मी येतो. तसे बरोबर देव आपल्या बरोबर असतात, ते फक्त परीक्षा पाहतात. त्यांनी नाही का ते चोर आले त्यांना लुटायचा प्रयत्न केला. अगदी माझ्या अंगावर काटे येतात की अगदी खरोखर देव आहे ना, अगदी
करतात ते परीक्षा द्यावी लागतात पण ते बरोबर पाठीमागं असतात पण हो ना. फक्त ते बघतात की कितीपर्यंत हे आणि आता मला सांगतात की तू ही परीक्षेत पास झालं तू रडत किती मला लय त्रास होत होता मी तुम्हाला सांगते ना मी लय त्रासातून आलेली आहे मी तेवढं करून सुद्धा कधीच म्हटले नाही की मी आज देवाचा दिवा लावणार नाही किंवा मी कधीच म्हणले नाही की नाही का म्हणजे देवाला काही करणारच नाही मी अगदी रात्रीच्या 9 वाजता आलेला तरी त्याच्या पुढे एवढी एवढी गवत साखरे ठेवते नाही नैवेद्य करायला नाही तुम्हाला एवढं लागतं ते बस मी कधीच त्याच्यावर उठले नाही की शेवट असं दाखवून दिलं की शेवट कुणीच नसतं शेवटी तेच असतात. नाही हो त्यांचा आधार म्हणजे खूप मोठा आधार आहे ताई. नाही रडू नका ताई. लय रडू नका. स्वामींसारखा जगाचा राजा जर पाठीशी असेल तर काय घाबरायची गरज आहे. आता सांगतात की नाही का तुला ज्यांनी म्हणजे ज्यांनी तुला दूर केलंय जे ते असून बघून हे नाही करीत त्यांच्या पुढं मी तुला पाठवणार आहे म्हणजे माझे निवेदन वेगळे असतात म्हणजे तुला कळत नाही येते हो ना बरोबर आहे. विश्वास नाही ठेवीत कधी कधी कारण मला कधी कळलं की माझे वडील आजारी होते तुम्हाला नाही सांगितलं त्या अनुभवात की माझे वडील आजारी होते आणि मी तिकडे गेलेली आणि माझ्या भाऊजाई बरोबर नाही का तिच्या भावाला बघायला वडिलांना आजोबांना बघायला गेले तर माझा भाऊ मला बोलला की तू आलीच कशाला असं तसं माझ्या वडिलांना इतका राग आला त्या माझ्या फक्त वडिलांना जगाच्या बापाला का नसतं काय वाटत मग असं. हो ना बरोबर आहे. असू द्या ताई आता काय करायचं. हा ना स्वामींना म्हणायचं तुम्हीच बघा काय करायचं ते. लय आवडलं असतं पण खिल्ली उडवतं माणूस जोपर्यंत आहे ना तोपर्यंत लय कळत नाही तोपर्यंत लय हे असतं सहन करण्याची ताकद. नाही असू द्या स्वामी जर बरोबर असतील ना ताई तर घाबरायचं नाही. दुःख कोणाच्या वाट्याला नाही सांगा बरं ताई. आहे ना देवांनी जन्म घेतला त्यांना सुद्धा दुःख सरलं नाही. प्रत्येकाला दुःख हे आलंच ना. त्याच्यामुळे आपण तर एक माणूस आहोत त्याच्यामुळे नाही एवढा विचार करायचा. मला वडील असे बोलले की नाही का तुला तो बोलला ना तू मला लय होईल ना त्या दिवशी ये आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी त्याचप्रमाणे घडलं की मला आजही वाटतं की नाही का की हे तर जगाचा बाप आहे तो एक माझा सामान्य बाप म्हणायचा आहे का नाही जगात पण हे तर जगाचा बाप आहे का मला त्रास देईन मग तू होतो त्रास पण ते करतात बरोबर आणि ते बोललेले प्रत्येक शब्द खरा असतो. नाही टेन्शन घ्यायचं ताई निवांत राहायचं स्वामींवर सोडून द्यायचं. काय करायचंय ते तुम्हीच बघा म्हणायचं. चालेल ताई रडू नका हो रडून काय होणार आहे सांगा बरं. कसं होतं दुःखाला कोणी नसले तर नाही का म्हणजे एक माऊली आता सगळी सुटतात माऊली इतकी परीक्षा बघतात की जी सगळी नाती बंद करून टाकतात की ही तिथपर्यंत मला नाही का माझ्यापर्यंत माझ्यासोबत राहते ती काय करते नाही का म्हणजे असं लय परीक्षा बघितल्या लय स्वामींनी परीक्षा बघितल्या माझ्या असू द्या अंत असतोच की हो ताई. लय अंत शिमाच नाव सांगितलं तर पण एवढं सगळ्यांना सोडून मी काहीच नसते एकच झालेले माऊलीच पावलं कारण मला अनुभव दिला की स्वतःचा बाप म्हणला होता की त्याला सण नाही झालं मग हा जगाचा बाप का सण करून घेईन माझ्यासाठी. नाही बरोबर आहे. चालेल लय त्रास झाला आज गुरुवार आहे करा शेअर मी एक वेळ आली की नाव सांगणार आता त्यांनी सांगितले मला एक संकेत तुम्हाला सांगितले ना देत्या स्वामी दिलेला आहे त्या दिवशी ठामपणे नाव सांगते मी. कारण आहे ना हे गोष्टीला सगळी नाही का म्हणतात असं आपण सांगितलं स्वामींचं की एवढं आहे मग हे असं कसं घडतं तसं कसं ह्या जगाला न्याय नाही हो हे न्याय देता येत नाही का. असू द्या ताई कसं आहे शेवटी त्यांच्यावरच सगळं आहे असं म्हणायचं नसलं मनाला समाधान द्यायचं. हा ना आपण जास्त विचार करायचाच नाही महत्वाचं म्हणजे. आता तुम्ही सांगा तुम्ही एवढं रडला हे केलं काय आपण रडून हे करून दुःख करून काय बदलू शकतो का सांगा बरं. नाही ना
मग त्यांना सांगायचं काय ते तुम्हीच बघा. हम्म. आणि ते काय असेल वेळ आली की ते दाखवतात काय चूक आहे काय बरोबर आहे ते दाखवतात आणि तेवढं सहन करण्याची ताकद पण देतात ताई. बरोबर आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. स्वामी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. आपल्याला स्वामी चरित्र सारामृत मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आणि स्वामींचा होता होईल एवढं आपलं नामस्मरण वगैरे करत राहायचं. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहे. शेअर करते मी. हा चालेल. चला, श्री स्वामी समर्थ.